जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, आरोग्य विभाग भरतीप्रमाणेच या ठिकाणी अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान म्हणजेच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसमध्ये 1300 पेक्षा जास्त जागांसाठीची जाहिरात निघालेली आहे. एकूण 53 संवर्गाची पदं भरली जात आहेत. पदवी असेल, 10वी असेल, 12वी पासवरती असेल, सर्वांसाठी वॅकेन्सी या ठिकाणी असणार आहेत. विविध आरोग्य रिलेटेड जी सर्व पदं असतात ती भरली जात आहेत. पाहू शकतात कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशन निघालेली आहे, म्हणजे सर्व पदांसाठी एकदाच परीक्षा याची होणार आहे. यासाठी ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. ऑफिशियल वेबसाईटवरती पाहू शकता. रिक्रुटमेंट सेक्शनमध्ये तुम्ही गेलात तर खाली आल्यानंतर कॉमन रिक्रुटमेंट एक्झामिनेशनमध्ये पाहू शकता. लाईव्ह ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये या ठिकाणी ही 355 नंबरची ॲडव्हर्टाइजमेंट तुम्हाला इथं पाहायला भेटेल. या ठिकाणाहून तुम्हाला ॲप्लाय देखील करता येणार आहे. ॲडव्हर्टाइजमेंट देखील डाउनलोड करता येईल किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर बघा कुठल्या जागा आहेत त्याची सविस्तर माहिती आपण बघूयात. बघू शकता जसं की पहिली पोस्ट आहे या ठिकाणी ती आहे असिस्टंट डायटिशियन किंवा डायटिशियन आणि ऑर्डनसाठी. या ठिकाणी पाहू शकता वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट आहेत तिथं या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. या ठिकाणी पाहू शकता त्याचं एज्युकेशन क्वालिफिकेशन पुढं दिलेलं आहे. तुम्हाला याची जाहिरात जी आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती देतोय, तिथून तुम्हाला सविस्तर पाहता येणार आहे. तर बघा डायटिशियनची पहिली पोस्ट आहे. त्यानंतर पाहू शकता 2 नंबरला आहे असिस्टंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा एक्झिक्युटिव्ह असिस्टंट, ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर किंवा ऑफिस सुपरिटेंडेंट. या ठिकाणी 3 वर्षाची म्हणजे 3 वर्षाची तुमची डिग्री झालेली आहे, एनी ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं आहे, तर या सर्व पदांसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात. बघू शकता जसं की महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, मुंबई असेल, या ठिकाणी देखील याच्या वॅकेन्सी इथं तुम्हाला पाहायला भेटतील. असिस्टंटच्या ह्या सर्व ॲडमिनिस्ट्रेटिव्ह पदांच्या वॅकेन्सी इथं आहेत. बॅचलर डिग्री तुमची या ठिकाणी मागितलेली आहे आणि कॉम्प्युटर नॉलेज तुमचं मागितलेलं आहे. त्यानंतर बघा 3 नंबरची जी केडर आहे ती म्हणजे ज्युनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट किंवा लोअर डिव्हिजन क्लर्क किंवा सिनियर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह असिस्टंट आणि अप्पर डिव्हिजन क्लर्क. तर क्लर्कच्या या ठिकाणी ह्या जागा आहेत. इथं देखील तुमचं टायपिंग लागणार आहे. 12 पासवरती देखील काही पदांसाठी तुम्ही अप्लाय देखील करू शकतात या ठिकाणी, आणि ग्रॅज्युएशनवरती देखील इथं तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत. तर ह्या सर्व क्लर्कच्या या ठिकाणी 3 नंबरच्या केडरमध्ये पोस्ट आहेत. त्यानंतर बघा 4 नंबरला आहे ज्युनियर इंजिनियर सिव्हिल, ज्युनियर इंजिनियर इलेक्ट्रिकल. त्याच्यानंतर पाहू शकता असिस्टंट इंजिनियर AC, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर त्याच्यामध्ये मेकॅनिकल असेल. वेगवेगळ्या या ठिकाणी केडर आहेत. त्यानंतर ज्युनियर ॲडोलॉजिस्ट किंवा स्पीच थेरपिस्ट, टेक्निकल असिस्टंट ENT ही देखील पोस्ट आहे. इलेक्ट्रिकल वायरमॅन, लाईनमॅन इलेक्ट्रिकलमधली पोस्ट आहे. त्यानंतर बघू शकता मॅनिफोल्ड टेक्निशियन, गॅस स्टीवर्ड्स किंवा गॅस ऑफिसर, सुपरवायझर त्याच्यामधली पोस्ट आहे. तर हे वेगवेगळ्या पोस्ट आहेत. 10 नंबरची जी पोस्ट आहे असिस्टंट लॉन्ड्री सुपरवायझरची देखील पोस्ट आहे. 11 नंबरला आहे टेक्निशियन किंवा OT मधला किंवा ऑपरेशन थिएटरमधले या ठिकाणी टेक्निशियन असतील. टेक्निकल ऑफिसरची त्या ठिकाणची पोस्ट आहे तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर बघा फार्मासिस्टमध्ये पाहू शकता डिस्पेन्सिंग अटेंडन्स असेल किंवा स्टोअर कीप ड्रग असेल. फार्मासिस्टची वेगवेगळे या ठिकाणी पोस्ट आहेत. त्याच्यानंतर पहा अकाउंट सेक्शनमधल्या ज्युनियर अकाउंट ऑफिसर असेल किंवा कॅशियरची देखील इथं पोस्ट पाहायला भेटेल. त्यानंतर पाहू शकता असिस्टंट स्टोअर ऑफिसर किंवा ज्युनियर स्टोअर ऑफिसरची देखील इथं पोस्ट आहे. कम क्लर्कची पोस्ट आहे. स्टोअर असिस्टंटची देखील या ठिकाणी पोस्ट आहेत. त्याच्यानंतर पहा स्टोअर कीपरची देखील इथं पोस्ट तुम्हाला पाहायला भेटेल. त्यानंतर CSD टेक्निशियनची पोस्ट आहे. त्यानंतर बघू शकता मॉर्च्युरी अटेंडंट किंवा हॉस्पिटल अटेंडंट या ठिकाणी 10+2 10वी पासवरती देखील इथं तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. त्याच्यामध्येच लिफ्ट ऑपरेटर असेल किंवा या ठिकाणी स्टोअर अटेंडंट असेल, मल्टीटास्किंगची पोस्ट असेल, डायटिशियन हॉल अटेंडंट असेल किंवा ऑफिस अटेंडंट असेल, ही देखील पोस्ट इथं पाहायला भेटेल. त्याच्यानंतर पाहू शकता लॅब अटेंडंट ग्रेड 2 किंवा टेक्निशियन किंवा लॅब टेक्निशियनची देखील इथं पोस्ट आहेत. लॅब टेक्नॉलॉजिस्टची देखील पोस्ट आहे. मेडिकल लॅब टेक्नॉलॉजीची देखील याच्यामध्ये पोस्ट आहे. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटसाठी ह्या पोस्ट आहेत. त्यानंतर बघा लायब्ररी आणि इन्फॉर्मेशन असिस्टंट, लायब्ररी अटेंडंट किंवा ग्रेड 2ची पोस्ट त्याच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर पहा पुढे जर आपण बघितलं तर लायब्ररी इन्फॉर्मेशन आणि लायब्ररी अटेंडंट नंतर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर किंवा ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर, मेडिकल रेकॉर्ड टेक्निशियन किंवा कोडिंग क्लर्कची पोस्ट देखील या ठिकाणी आहे. त्यानंतर ज्युनियर स्केल स्टेनोची देखील पोस्ट आहे. पर्सनल असिस्टंटची देखील या ठिकाणी पोस्ट आहे. प्रायव्हेट सेक्रेटरी स्टेनोग्राफरची देखील पोस्ट आहे. त्यानंतर पाहू शकता मेडिकल सोशल वर्कर किंवा मेडिकल सोशल सर्व्हिस ऑफिसर ही देखील पोस्ट या ठिकाणी आहे किंवा सायकेट्रिक सोशल वर्करची देखील पोस्ट आहे. त्यानंतर टेक्निकल ऑफिसर डेंटल आणि डेंटल टेक्निशियनची देखील इथं पोस्ट पाहायला भेटेल. त्यानंतर ऑप्थोमेलॉजी किंवा ऑप्थोमेलिक असिस्टंट टेक्निकल ऑफिसर त्याच्यामधले देखील पोस्ट या ठिकाणी आहेत. आणि टेक्निशियन रेडिओग्राफीमधल्या देखील वेगवेगळ्या पोस्ट आहेत.
त्याचसोबत टेक्निशियन, रेडिओलॉजी, रेडिओग्राफिक टेक्निशियन किंवा एक्स-रे टेक्निशियनची पोस्ट देखील या ठिकाणी आहेत आणि डार्क रूम असिस्टंट ही देखील पोस्ट पाहायला भेटेल. त्यानंतर परफ्युशनिस्टची ती देखील पोस्ट आहे. याच्यामध्ये BSc डिग्री तुमची पाहिजे परफ्युशन टेक्नॉलॉजीमधली, त्या ठिकाणी तुम्ही त्या पदासाठी देखील ॲप्लाय करू शकतात. वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटसाठी त्या पोस्ट आहेत. त्यानंतर पाहू शकता एम्ब्रियोलॉजिस्टची देखील पोस्ट या ठिकाणी आहे. त्याच्यासोबत असिस्टंट सिक्युरिटी ऑफिसर किंवा असिस्टंट फायर ऑफिसरची देखील पोस्ट इथं पाहायला भेटेल. फायर टेक्निशियन किंवा सिक्युरिटी कम फायर असिस्टंटची देखील पोस्ट आहे. त्याचसोबत पाहू शकता फिजिओथेरपिस्ट, ज्युनियर फिजिओथेरपिस्ट, मल्टी रिहॅबिलिटेशन वर्करची देखील पोस्ट आहे. त्यासोबत पुढं जर आपण बघितले तर फिजिओथेरपिस्टमध्ये वेगवेगळ्या पोस्ट आहेत. त्यानंतर ड्रायव्हरची देखील पोस्ट या ठिकाणी आहे ऑर्डिनरी ग्रेडमधली. ज्युनियर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसरची देखील पोस्ट आहे किंवा त्याला रिसेप्शनिस्टच्या देखील असं म्हणू शकता, ती देखील पोस्ट आहे. त्यासोबत ज्युनियर वॉर्डन किंवा हाऊसकीपर ऑर्डनची देखील, हॉस्टेल ऑर्डनची देखील ही पोस्ट आहे. त्यानंतर पाहू शकता सिनियर नर्सिंग ऑफिसर किंवा स्टाफ नर्स ग्रेड 1, स्टाफ नर्स ग्रेड 1मध्ये सिनियर नर्सिंग ऑफिसर आणि मल्टीपर्पज वर्कर त्याच्यामध्ये देखील ती पोस्ट आहे. तर नर्सिंगची देखील या ठिकाणी पोस्ट आहेत, सिनियर नर्सिंगची देखील आहे. त्यासोबत बघा सेंटर इन्स्पेक्टर किंवा सेंटर इन्स्पेक्टर ग्रेड 1 किंवा सेंटर इन्स्पेक्टर ग्रेड 2ची देखील पोस्ट आहे. त्यासोबत ऑक्युपेशनल थेरपिस्ट किंवा ज्युनियर ऑक्युपेशनल थेरपिस्टची देखील पोस्ट आहे. ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटरची देखील पोस्ट आहे. त्यासोबत पुढं जर आपण बघितलं तर न्यूक्लिअर मेडिकल टेक्नॉलॉजीची देखील पोस्ट आहे. ट्रान्सप्लांट कोऑर्डिनेटरची देखील पोस्ट आहे. त्यानंतर बघा योगा इन्स्ट्रक्टरची देखील पोस्ट या ठिकाणी भरली जात आहे. त्यानंतर पाहू शकता प्रोग्रॅमरची देखील या ठिकाणी पोस्ट आहे. 42 नंबरला आहे. प्रोस्थेटिक टेक्निशियनची देखील पोस्ट भरली जाते. 43 नंबरला टेलर ग्रेड 3ची देखील पोस्ट या ठिकाणी आहे. त्यानंतर बघा 44 नंबरला आहे आर्टिस्टची देखील पोस्ट आहे. 45ला आहे या ठिकाणी टेक्निकल असिस्टंटची पोस्ट आहे. 46 नंबरला आहे मेडिकल फोटोग्राफर किंवा ज्युनियर फोटोग्राफर आणि 47 नंबरला स्टॅटिकल असिस्टंटची देखील पोस्ट आहे. त्यानंतर बघा 48 नंबरला ज्युनियर इंजिनियर इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये देखील पोस्ट आहे. 49 नंबरची आहे लॉन्ड्री मेकॅनिकची पोस्ट आहे. 50 नंबरला PSc ॲडमिनिस्ट्रेटरची पोस्ट आहे आणि 51 नंबरची असिस्टंट रिसर्च ऑफिसर किंवा रिसर्च असिस्टंटची देखील पोस्ट आहे. आणि शेवटची 52 नंबरची पोस्ट आहे ज्युनियर इंजिनियर सेफ्टी. तर ह्या सर्व 52 संवर्गाच्या वेगवेगळ्या पदांची जाहिरात आहे. यासाठी तुम्ही नक्की ॲप्लाय करू शकतात. ऑनलाईन ॲप्लिकेशन सुरू झालेले आहेत. बघा आता ऑनलाईन ॲप्लिकेशन करण्यासाठी तुमची लास्ट डेट 2 डिसेंबर 2025 ठेवण्यात आलेली आहे. ॲप्लिकेशन याचे ऑलरेडी सुरू झालेले आहेत. यासाठी तुम्हाला ॲडमिट कार्ड, एक्झाम कधी होणार आहे ते देखील दिलेले बघू शकता. या ठिकाणी डेट ऑफ स्टेटस ॲप्लिकेशन दिलेलं आहे. आता तुमची डेट ऑफ CBT म्हणजेच कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट 22 किंवा 24 डिसेंबर 2025ला टेंटेटिव्ह आहे. त्या तारखा देखील त्यांनी दिलेल्या आहेत. तर 2 डिसेंबरपर्यंत तुम्हाला ॲप्लिकेशन जे आहे त्याचे करता येणार आहेत. आता बघा याच्यासाठी ॲप्लिकेशन फीज किती असेल. जनरल आणि OBC कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी 3,000 रुपये फीज असणार आहे. SC ST AWS कॅन्डिडेटसाठी 2400 रुपये फीज आहे आणि PWD कॅन्डिडेटसाठी मात्र कुठलीही फीज आकारण्यात आलेली नाही. तर या सर्व पदांसाठी तुम्हाला ऑनलाईन फीज भरावी लागणार आहे. त्याचसोबत बघा application fees of SC ST candidate who appear in the examination will be refunded in their source debited account after the declaration of results in due course of times. तर SC ST कॅन्डिडेटची फीज तुम्हाला या ठिकाणी वापस केली जाणार आहे, म्हणजे रिफंड केली जाणार आहे, ते देखील या ठिकाणी म्हटलेलं आहे. एक्झामिनेशन सेंटर वगैरे तुम्हाला सर्व ऑनलाईन या ठिकाणी चेक करायचं आहे. याची एक्झाम जी आहे कॉम्प्युटर बेस होणार आहे. 90 मिनिटाची एक्झाम असणार आहे. 100 MCQ क्वेश्चन्स असणार आहेत. 400 मार्कासाठी या ठिकाणी असणार आहे. एक प्रश्न या ठिकाणी तुम्हाला 4 मार्कासाठी देण्यात आलेला आहे. याच्यामध्ये जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड, नॉलेज ऑफ कॉम्प्युटर आणि या ठिकाणी 80 MCQज रिलेटेड टू द डोमेन ऑफ रेस्पेक्टिव्ह ग्रुप, म्हणजे तुमचे टेक्निकल क्वेश्चन्स तुम्हाला या ठिकाणी असणार आहेत. 80 क्वेश्चन आणि बाकी फक्त याच्यामध्ये तुम्हाला जनरल नॉलेज, ॲप्टिट्यूड आणि नॉलेज ऑफ कॉम्प्युटर असणार आहे. तर अशा पद्धतीचा हा सिलेबस तुम्हाला या ठिकाणी आहे. याच्यामध्ये तुम्हाला 10वीपासून तुमचे जे पण क्वालिफिकेशन आहे त्याच्या रिलेटेडच त्याच्या बेसिसवरती क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत. तर याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग 1/4 निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. एका प्रश्नासाठी 4 मार्क्स तुम्हाला ठेवण्यात आलेले आहेत. तर संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे. ही पाहू शकता ऑफिशियल वेबसाईट आहे. इथून तुम्हाला ॲप्लिकेशन करता येणार आहेत किंवा इथंही जाहिरात तुम्हाला पाहायला भेटणार आहे. अजून याबद्दल तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.